लिमखीर म्हणजे अळीवची खीर, आरोग्यासाठी एकदम अमृत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अळीवची खीर कशी बनवायची आणि त्याचे 8 फायदे. विशेषतः हाडांसाठी, रक्त वाढण्यासाठी आणि महिलांच्या आरोग्यासाठी हा खूप उपयोगी आहे. डिलिव्हरीनंतर शरीराला ताकद देण्यासाठी अळीव खीर उत्तम आहे. फायबर जास्त असल्याने बद्धकोष्ठता कमी होते आणि पचन मजबूत होते. आयर्नचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील हिमोग्लोबिन नैसर्गिकरित्या वाढवते. अळीव खीर मुलींना आणि महिलांना मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यात मदत करते. तर चला पाहूया अळीव खीर कशी बनवायची. तर सर्वप्रथम साहित्यामध्ये आपल्याला लागणार आहे अळीव. तर इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे. कढईमध्ये एक छोटा चम्मच तूप घातला आहे. त्यामध्ये हे अळीव घालूया आणि छान हे अळीव रंग बदलेपर्यंत परतून घेऊया. गॅस मंदच आहे, मंद आचेवरच हे भाजून घेणार आहोत. अळीवचं थोडं रंग बदलला आहे आणि अळीव छान भाजला गेला आहे. अळीव मी काढून घेते. अळीव काढून बाजूला ठेवलं आणि त्याच कढईमध्ये अर्धा लिटर दूध घातलं आहे. अर्धा लिटर दुधामधून आपल्याला 1 कपभर दूध आटवून घ्यायचं आहे, म्हणजे दूध थोडं घट्ट होईल. तर पहा इथे उकळी आली आहे, दूध गरम झालं आहे. हे गरम दूध मी आता आपण जो भाजलेला अळीव होतं त्यामध्ये घालूया. तर 2 पळी मी यामध्ये दूध घातलं आहे आणि हे 5 मिनटं रेस्ट करायला ठेवूया, म्हणजे काय अळीव छान फुलतो. कढईमधलं दूध आपण थोडं 5 मिनटं आणखी आटवून घेऊया. दूध आटतोय तोवर पुढची तयारी करून घेऊया. आज आपण ही अळीव खीर खूप पौष्टिक बनवणार आहोत, त्यामुळे यामध्ये गूळ आणि साखर न घालता खारीक घालणार आहोत. त्यासाठी मी इथे 8 ते 9 खारीक घेतले आहेत आणि वजनीमध्ये बघितलं तर 50 ग्रॅम हे आहे. हे खारीक फोडून घेऊ आणि मिक्सर मधून हे फिरून घेऊ. तर ही खारीक मी मिक्सर मधून फिरवून घेतला आहे. इथे पाहू शकता पावडर तयार आहे. अळीव पण छान भिजले गेले आहेत. तुम्ही पाहू शकता अजिबात चिकट झालं नाही. आपण हे अळीव तुपामध्ये भाजून घेतले आहेत, त्यामुळे चिकट होत नाही. नाहीतर काय होतो, आपण डायरेक्ट पाण्यामध्ये भिजवले ना तर ते चिकट गोळा तयार होतो. जे आपण आठवायला दूध ठेवलं होतं त्यामध्ये हे अळीव घालूया आणि मिक्स करून घेऊया. अळीव दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झालं. आता यामध्ये आपण खारीक पावडर घालूया. तर इथे मी खारीक पावडर घातली आहे. हे खारीक मी घरीच पावडर बनवली आहे. यामुळे अळीवाची खीर आणखीनच पौष्टिक होणार आहे. अळीव आणि खारीक दुधामध्ये छान शिजलं गेलं आहे. आता यामध्ये वेलची आणि जायफळ पावडर घालूया. थोडे पिस्ताचे कापं घातले आहेत. आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालून घ्या. इथे मी खीरीला रंग छान यावा म्हणून थोडं केसर घातलं आहे. तर इथे पौष्टिक अळीव खीर तयार आहे. तर तुम्हाला ही पौष्टिक अळीव खारकाची खीर कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा. प्लीज एक लाईक करा. धन्यवाद.